फणसातून कोट्यवधींची कमाई. मिथिलेश देसाई यांनी उभारली 1 कोटींची जॅकफ्रूट कंपनी. रत्नागिरीच्या झापडे गावातील 31 वर्षीय मिथिलेश देसाई यांची प्रेरणादायी कहाणी. पारंपरिक शेतीला दिला आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीचा टच. फणस शेतीत उभी केली महाराष्ट्रातील पहिली क्रांती. 28 एकर शेतीत 70 प्रकारच्या फणसाची लागवड करून जर्मनीला फणसाची निर्यात केली जाते. कॅन्सर संशोधनासाठी याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वडिलांकडून मिळालेली प्रेरणा आणि आधार हे शेतीच्या यशाचं रहस्य आहे, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. या शेतकऱ्यानं स्वतः फणसाची जात विकसित केली असून तिला हरिश्चंद्र फणस असं नाव देखील दिले. या शेतकऱ्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून शेतीचे धडे घेतले आहेत. 2018 साली रोपवाटिका सुरू करून पहिल्याच वर्षी 1000 रोपे विकली गेली. आज 25,000 पेक्षा जास्त रोपे विक्रीचा आकडा पार केलाय. शेतकऱ्यांचं संघटन करून स्थापन केलेली FCP संस्था 900 शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळवून देत आहेत. यांच्या फणसाला चिप्स, पीठ, पल्प मार्केटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देसाईंनी नवीन 11,000 चौरस फुटाचं फणस प्रक्रिया केंद्र देखील सुरू केले. तसेच स्वतःच्या फणसाचा मार्केटमध्ये ब्रँड देखील तयार केलाय. शेती प्लस विज्ञान प्लस मार्केटिंग = यशस्वी फॉर्म्युला, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जॅकफ्रूट किंग ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा दमदार टर्नओव्हर वर्षभरात 1 कोटीहून अधिकचा आहे. महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श वाट देणारा एक यशस्वी शेतकरी म्हणून यांची ओळख आहे. तुम्हाला या शेतकऱ्याच्या यशाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.